नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे काळी आई नाळ मातीचे या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आज अशी जबरदस्त अपडेट घेऊन येले आणि शेतकऱ्यांसाठी एक अशी खुश खबर आहे. आले अद्रक बाजार भावामध्ये जी झपाट्याने जी तेजी चालू आहे, त्याचे सर्व काही आपण अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये त्यामध्ये आजचे कालचे 2 दिवसात झालेले चालू सौदे, त्याच्यानंतर येणाऱ्या जानेवारी एंडिंग पर्यंत काय रेट राहतील, फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये काय रेट राहतील, ही पूर्ण अपडेट आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण बाजारभाव आपण आज देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर चला शेतकरी बंधूंनो, जे रेट आहेत, जे आपले आले अद्रकीचे जे बाजारभाव आहेत, तर याचा रेटचा जर एक विचार करायला गेला तर एक ह्या 4-5 दिवसामध्ये संक्रांतीच्या नंतर जी झपाट्याने जी तेजी आली, त्याचं कारण जे होतं ते फक्त टप्प्याटप्प्याने जे आपलं जे आले अद्रक बाजारामध्ये जात आहे, ते एक त्याचं सर्वात मोठं कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे की डागी मालाला जो भाव कमी होता, तो आता जवळपास 2200 पर्यंत जाऊन पोहोचलाय. तर आपण एक जर आले अद्रकीच्या बाजार भावामध्ये बघायला गेलं, तर जे सातारा सांगली आहे, तर सातारा सांगलीमध्ये जे काल झालेले सौदे आहेत, तर ते जे सौदे आहेत काल झालेले, तर त्यामध्ये जवळपास 26,000 ते 27,000 रुपये गाडी, म्हणजे 5 क्विंटलचे भाव असतात त्यांच्या गाडीचे, ते 26 ते 27,000 पर्यंत त्यांच्या गाड्यांचे काल सौदे झालेले आहेत. तर त्याचा जर विचार करायला गेला आपण, तर जर 27 धरलं, समजा 27,000 रुपये जर गाडी धरलं, तर प्रति क्विंटल ते 5,400 हा भाव तो पडलेला आहे शेतकऱ्यांना. आता बरंच काही तुरळक ठिकाणी आता ते असं म्हणजे असं रेग्युलर नाही किंवा एखादं हे नाही की प्रत्येक ठिकाणी झालेले सौदे नाहीत, पण असं तुरळक ठिकाणी असं एक सौदे झालेले आहेत की ते खरोखर शेतकऱ्याची नजर फिरवणारे सौदे आहेत. काही ठिकाणी 5800 सुद्धा सौदा झालेला आहे, काही ठिकाणी 5500 सुद्धा झालेला आहे, पण ते तुरळक ठिकाणी झालेले सौदे आहेत. तर जे सौदे सध्या जे चाललेले आहेत, तर ह्या सौद्यांमध्ये एक सरासरी जर आपण विचार करायला गेलं, तर एक 4600 पासून तर 4800 रुपयापासून 4800 रुपयापर्यंत हे सौदे सध्या चालू आहेत. त्यामध्ये जर काही टॉपचे सौदे असेल, तर ते 52 म्हणजे 5000 ते 5200 ह्यापर्यंत, म्हणजे 5200 इथपर्यंत सध्या हे सौदे चालू आहेत. तर आपण फक्त शेतकऱ्यांना एवढं सांगणार की तुम्ही जे आले अद्रक, समजा आपण जर एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला गेलो, तर आता आले अद्रक हे जवळपास एक, मला वाटतं 50% बाकी आहे शेतामध्ये. 50% ऑलरेडी सौदे होऊन मार्केटमध्ये बाजारभाव म्हणजे बाजारात गेलेले आहेत. तर 50% मध्ये आपण एक चांगला विचार करा शेतकरी बंधूंनो. 50% मध्ये काही शेतकऱ्यांना बेनं ठेवू नये, काही शेतकऱ्यांना खोडवा ठेवू नये, काही शेतकऱ्यांना मार्केटमध्ये बाजारभाव. तर ह्या 3 टप्प्यातले जे फार्मर आहे, या 3 टप्प्यातले जे फार्मर आहे, ज्यांना एका जणाला बेनं ठेवायचंय, दुसऱ्याला खोडवा ठेवायचा आहे आणि तिसऱ्याला हे करायचं, तर याच्यातून आपण जर डिवायडेशन जरी केलं, तर असं समजून चालायचं 10% शेतकऱ्यांना बेनं ठेवू नये, 10% शेतकऱ्यांना खोडवा ठेवू नये, तर राहिली फक्त 30% आले अद्रक फक्त हे सौदे होण्याचे बाकी आहेत. तर याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की 30% जर सौदे बाकी राहिले, तर याच्यावरून एक आपण अंदाज घेऊ शकतो की येणाऱ्या काळात ते जे येणार का नाही येणार, हा एक कोणीही सांगू शकतं. आपण अंदाज काढत असतो आणि आपले अंदाज हे 90% हे खरे ठरतातच. पण तुम्हीच विचार करून सांगा की राहिलेल्या 50% मध्ये जर 10% खोडवा शेतकऱ्यांनी खोडव्यासाठी ठेवलं आणि 10% हे बेण्यासाठी ठेवलं, तर राहिलेली 30% आले अद्रक ही फक्त आता शिल्लक आहेत. आणि शिल्लक हे 30% आले अद्रक जे शिल्लक आहे, तर याच्यासाठी आता जानेवारी संपल्यात, आपण असं समजू की जानेवारी संपत आहे, पण फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यामध्ये ही 30% आले अद्रक आता जाणार आहे. तर 100% तेजी येणार आहे. आणि राहिला विषय आता फेब्रुवारीचा आणि मार्चचा. तर आपण पाहू शकतो सध्या शेतकऱ्यांनी होल्ड मारलेला आहे. शेतकरी व्यापारी डिमांड करतायत, कारण मार्केटमध्ये सध्या डिमांड वाढलेली आहे. व्यापारी मागतायत, पण शेतकरी थोडे होल्ड करतात, कारण ते रेटमुळं. आणि ह्या रेटमुळे झालेली जी फरक आहे संक्रांतीपासून आजपर्यंत, तर हे याच्यामुळे आपल्याला दिसायला भेटतं की सध्या शेतकरी फक्त होल्ड झालेला आहे आणि व्यापाऱ्यांची डिमांड किंवा मार्केटची डिमांड ही वाढलेली आहे. तर जे आपल्या आताचे जे सरासरी रेट जर आपण पकडले, तर 4600 ते 4800 हे रेट सरासरी सरसकट रेट चालू आहे. 4800 रुपयापर्यंत सरसकट भाव चालू आहे, बाजारभाव. त्याच्यानंतर जर टॉपचा माल आहे, खरोखर क्वालिटीचा माल आहे, A1 क्वालिटीचा माल आहे, त्याचे 5200 रुपयापर्यंत भाव चालू आहे. आणि तुरळक ठिकाणी हे 55 पर्यंत सुद्धा भाव गेलेले आहेत. ते जरी तुरळक असले, पण ते येणाऱ्या तेजीचे संकेत म्हणायला काही हरकत नाहीये. आणि शेतकरी बंधूंनो, आपण जे अपडेट देत राहतो, ते यामध्ये मी सर्व शेतकऱ्यांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी आपापले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. कारण भरपूर शेतकऱ्यांचे कॉल आले, मेसेज पण येऊ राहिले शेतकऱ्यांचे, ते सांगतात साहेब, जेव्हा आम्ही इतर शेतकऱ्यांच्या कमेंट बघतो,
तर एक समाधान वाटतं की नाही ह्या भागामध्ये हे रेट चालू आहे, त्या भागामध्ये ते, त्यांना एक तेवढी एक कन्सेप्ट त्यांची क्लिअर होती. त्यांच्या थोडंसं भावाचं जे त्यांच्या डोक्यात गोंधळ झालेला असतो, त्याच्यामुळे ते त्याच्या संकल्पना आहेत ते थोडं क्लिअर होऊन जातात त्यांचे, की बाबा हे रेट ऍक्च्युली आता चालू आहे. तर आपल्या शेतकरी बंधूंना तुम्ही जे आपल्या एरियातले टाकतात, जे कमेंटमध्ये जे सौदे टाकतात, त्याचा फायदा हा 100% आपल्या शेतकरी बंधूंना होत असतो. तर तुम्ही तुमच्या एरियातले सौदे कमेंट बॉक्समध्ये टाकायला अजिबात विसरायचं नाही, कारण ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपले बरेचसे शेतकऱ्यांनी आपल्याला जे कॉलवर सांगितलंय, बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलेत मला की होल्ड मारायला काय करा. तर मी सरळ सांगितलेलं आहे, जर तुमच्याजवळ एक 8-10 दिवस तुम्ही संयम ठेवू शकता, तर एक जानेवारी एंडपर्यंत तुम्ही संयम ठेवला पाहिजे. तेवढं तरी निदान एक जानेवारी एंडिंग पर्यंत आपण थांबलं पाहिजे. तर असं वाटतंय की अजून एक 200-400 रुपये वाढायला काहीच हरकत नाही या येणाऱ्या 10 दिवसामध्ये. आज तारीख 20 जानेवारी 2026. तर आजपासून 30 जानेवारी पर्यंत थांबायला काही हरकत नाही. जर काही प्रॉब्लेम नसेल पैशाचा याचा, तर तुम्ही 100% एक 10 दिवस होल्ड करू शकता. आणि मी परत सांगतो शेतकरी बंधूंनो, आता फक्त 50% माल हा आपल्या शेतामध्ये आहे की ज्यांचे सौदे झालेले नाही, आणि त्यापैकी 10% खोडवा, 10% बेण्यासाठी ठेवणारे, आणि त्याच्यानंतर राहिली फक्त 30% आले अद्रक ही आपल्या शेतात आहे की ज्याचे अजून सौदे झालेले नाही. तर तुम्ही याचा विचार करा की तेजी येणार का नाही येणार. फक्त एवढाच विचार करा की तेजी ही 100% येणार आहे. थोडंसं टप्प्याटप्प्यानं होल्ड करत करत आपले अद्रक बाजारभावामध्ये आपण सौदे करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं आपलं हे. तर जे आपल्याला जे शेतकऱ्यांनी जे सौदे दिलेले आहेत, मी नेहमी सांगत असतो की कारण आपण इकडलं तिकडलं म्हणजे एक 2-4 शेतकऱ्यांना बोलू नये, तर आपल्याला ऍक्च्युअली ज्या शेतकऱ्यांनी सौदे दिलेले आहेत, आपलं त्यांच्याशी बोलणं झाले किंवा कमेंटमध्ये काही शेतकऱ्यांनी ऍक्च्युअल सौदे टाकलेले आहेत, आपण ते एकदा बघून घेऊ. तर त्यामध्ये विनेश राठोडे त्यांचं असं म्हणणं आहे की 5,000 5,000 रेट द्यायला तयार आहे सध्या, पण ते 8 दिवसांनी पेमेंट म्हणतायत. तर माझी विनंती आहे विनेश राठोडा तुम्हाला की काटा पेमेंट करा. 8 दिवस, 10 दिवस, 2 दिवसाचं नाही, 48 ते नगदीने मागतायत ना, तुम्ही नगदीने ते पेमेंट घेऊन टाका. उधारीच्या त्या 200 रुपयाच्या साठी बसू नका, काटा पेमेंट करून घ्या. त्यानंतर केशनवले जाफराबादहून त्यांचं 4500चा सौदा झालेला आहे. त्याच्यानंतर रामदास अलहात म्हणून आहे, साताऱ्यामधून आहे, यांचा 5700 सौदा झाला. मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये बोललोय की 5700चा जो सौदा झालेला आहे तो आहे रामदास अहलात सातारा, याचा 5700 सौदा झालेला आहे. त्याच्यानंतर संपत मिरगे सिल्लोड मधून आहे, यांचा सुद्धा 4600 सौदा झालेला आहे. त्यानंतर वैजापूर सध्या आता रेटमध्ये थोडं समोर चालू आहे. वैजापूरमध्ये 5500 पर्यंत सौदे आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वैजापूरमध्ये 5500 हे सौदे सरसकट चालू झालेले आहेत. त्यानंतर रामकृष्ण जंजाळे हे फुलंब्रीहून आहेत, यांचा सुद्धा 46 ते 47 सौदा झालेला आहे. एकंदरीत जर विचार करायला गेला शेतकरी बंधूंनो, तर राजूर, जाफराबाद, बदनापूर, भोकरदन यांचे जे रेट चालू आहे ते चालू आहे सध्या 4600 ते 4800 हे सरसकट भाव चालू आहे. त्यानंतर फक्त आपल्याला काय आहे, थोडी तेजी बघायला जी मिळते ते कन्नड आणि फुलंब्रीमध्ये 4800 ते 5,000 पर्यंत आपल्याला भाव बघायला मिळतात. तर एक आपण जर एक विचार करायला गेलं, तर आताचे जे रेट चालू आहे, तर असं वाटतंय की आता जानेवारी एंडिंग तर आता हा ऑलरेडी आपला 5,000 पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे 5,000 पर्यंत आज रेट झालेली आहे. असं वाटतं की येणारे जे आता समोरचे जे बाजारभाव राहतील फेब्रुवारीचे, तर फेब्रुवारीचे बाजारभाव असं वाटतं हे 6 ते 6,500 पर्यंत नक्की जातील फेब्रुवारीचे बाजारभाव. आणि त्याच्यानंतर राहिला विषय मार्चचा, तर मार्चमध्ये हे भाव 100% 8,000 पर्यंत आपल्याला गेलेले दिसतील. आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की जे बियाण्यासाठी एप्रिलमध्ये जे बियाण्यासाठी जे बुकिंग होईल, ते त्या बियाण्याचे भाव हे 9,000 ते 9,500 पर्यंत हे 100% राहील असा एक अंदाज आहे. आणि आपण तो अंदाज आज सांगतोय, आता समोर बघू काय होतं, कारण आपला कोणताच अंदाज आतापर्यंत खाली गेलेला नाही. आपले प्रत्येक अंदाज हा परफेक्ट आणि व्यवस्थित ठरलेला आहे आतापर्यंत. तर सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती आहे की थोडंसं आपले जे झालेले सौदे कमेंटमध्ये तुम्ही टाकत चला, याचा फायदा आपल्या शेतकरी बंधूंना होत असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असे की आपण अशी अपडेट आता जे आपण 4 दिवस मिळून देत होतो, तर आपण अशी अपडेट ही 2-3 दिवस मिळून देणार आहे. आज आपण अपडेट दिली, परवाला परत आपली अपडेट, असं आपण आता थोडं थोडे फास्ट व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे. कारण तेजी जी आहे, पहिल्यांदा तेजी स्थिर होती, आता तेजी ही झपाट्यानं खालीवर होत आहे. त्यामुळे आपल्याला अपडेट देणं हे गरजेचं आहे. आपण असं रेग्युलर अपडेट ही तिसऱ्या दिवशी देत राहणार आहे. तर सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की त्यांनी काळी आई नाळ मातीशी ह्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि सौदे हे कमेंटमध्ये टाकायचे म्हणजे टाकायचे, व्हिडिओला लाईक करा,
करा नका करू नो प्रॉब्लेम, फक्त तुमचे झालेले सौदे हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, कारण याचा फायदा हा आपल्या इतर शेतकरी बांधवांना होत असतो. चला धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.